आजीच्या हातची जादू. थंडगार आणि चटकदार असं कैरीचं पन्ह तयार. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. बाजारातून छान अशा कैऱ्या आणलेल्या आहेत, तर विचार केला बाहेर इतका उन्हाळा आहे तर कैरीचं पन्ह व्हायलाच हवं. साहित्य सांगण्याआधी थोडीशी पूर्वतयारी करून घेऊया. मार्केटमधून आपण हे तोतापुरी आंबे आणलेले आहेत. जर आपल्याला पन्ह करायचं असेल तर त्यासाठी तोतापुरी आंबे बेस्ट आहेत. आज आपण दोन प्रकारचे पन्ह पाहणार आहोत. एक म्हणजे गुळातलं आणि दुसरं आहे ते साखरेतलं, आणि तेही 2 मिनिटात होणारं. तर पटकन करायला घेऊया. सर्वात आधी आपण कैऱ्या या धुवून घेऊया. आता शेंड्याजवळचा आणि खालचा थोडासा भाग कट करून ह्याची जी साल आहे ती आपण काढून घेऊया. जर तुम्हाला साल हवी असेल तर साला सकट केलं तरी चालेल. दोन कैरी घेतलेले आहेत आणि या कैरींचे आता लहान आकाराचे तुकडे करून घेऊया. आणि हे तुकडे करत असताना आपण कोयचा भाग अजिबात घेणार नाही आहोत. शक्यतो जेव्हा आपण पन्ह करण्यासाठी कैऱ्या विकत घेतो तेव्हा त्या जरा कमी आंबट आणि थोड्याशा गोडसट अशा कैऱ्या मिळाल्या तर उत्तमच. साहित्य पाहूया. आपण 1 वाटी कैरी घेतलेली आहे. 1 वाटी कैरीसाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे. भिजवलेला सब्जा घेतलेला आहे. जिरा पावडर घेतलेला आहे. मीठ घेतलेलं आहे. आणि इथे पुन्हा 1 वाटी कैरीसाठी आपण 1 वाटी भरून नाही, थोडंसं कमी असं गूळ घेतलेलं आहे. आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये घातले 1 वाटी कैरीचे तुकडे आणि 1 वाटी कैरीच्या तुकड्यांना आपण 1 वाटी साखर घेतलेलं आहे. जर कैरी आंबट असेल तर थोडं साखरेचं प्रमाण वाढवलं तरी चालेल, आणि जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर थोडं कमी केलं तरी चालेल. त्यात घातले जिरा पावडर आणि घातले काळं मीठ. आणि आता हे ग्राइंड करून घेऊया. पाणी न घालता आपण हे छान बारीक करून घेतलेलं आहे. हे पहा, असं छान घट्ट असं झालेलं आहे. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण गुळातलं पन्ह करायला घेऊया. त्यासाठी पुन्हा 1 वाटी कैरी घातलेली आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त असं गूळ घेतलेलं आहे, पूर्ण वाटी भरून नाही. आता यामध्ये पुन्हा घालूया जिरा पावडर आणि काळं मीठ. आपण गूळ घातलेला आहे त्यामुळे थोडंसं पाणी घालून हे बारीक करून घेऊया. हे सुद्धा छान बारीक करून झालेलं आहे आणि कलर तर सुंदरच दिसतोय. आता हे एका भांड्यात काढून घेऊया. मिक्सरमध्ये जे बॅटर राहिलेलं आहे त्यात थोडं पाणी घालून ते सुद्धा यात काढून घेऊया. साखर घालून केलेलं आणि गूळ घालून केलेलं दोन्ही बॅटर आपली तयार झालेली आहेत. झाले की नाही 2 मिनिटात. थोडंसं वरती कडांना पाणी लावूया आणि इथे आपण मीठ आणि लाईटली मसाला घेतलेला आहे त्याचं लेप लावूया, म्हणजे प्रत्येक सिप मागे छान आंबट गोड तिखट अशी चव येईल. यामध्ये 3-4 पुदिन्याची पानं घातलेली आहे आणि त्यानंतर आपण घालणार आहोत सब्जा, म्हणजे पोटालाही थंड. नंतर यात जाईल आपल्या आवडीप्रमाणे पन्ह,
आणि माठातलं थंडगार असं पाणी. चमच्याने छान वर खाली मिक्स केलं की पन्ह तयार. दुसऱ्या ग्लासात सुद्धा याचप्रमाणे तयार करूया. डायजेशनसाठी बेस्ट आणि शरीरासाठी थंड असं हे थंडगार असं पन्ह नक्की तयार करून बघा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एका नव्या रेसिपीसोबत आधीच्या हातची जादूमध्ये.